गेल्या 20 वर्षापासून महाराष्ट्राची जी एक इच्छा होती ती आज पूर्ण होताना दिसते. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, त्यामुळे सर्वांना एक नवीन जोश उत्साह निर्माण झालेला आहे. आजपर्यंत उद्धव साहेबांनी जी कामं केली आहेत त्याचं श्रेय आज हे सत्ताधारी घेत आहेत आणि त्यांच्या सत्ता आणि संपत्तीच्या जोरावरती जे विरोधक म्हणजे उमेदवार उभे राहिलेत त्या उमेदवारांना अर्ज पाठी घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकतायत. त्यांना पैशाची लालच देऊन म्हणजे नको ते त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आज त्यांना ते अर्ज मागे घ्यायला लावलेले आहेत आणि हे कुठेतरी लोकशाहीला घातक ठरत आहे. काय वाटते दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आले ते फक्त महापौरची निवडणूक येतात त्याच्यासाठीच आले? नाही, ते नुसत्या महापौर निवडणुकीसाठी एकत्र आलेले नाहीत, ते कायम एकत्र राहणार आहेत आणि आता ही खरी सुरुवात झालेली आहे. यापुढे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघणार आहे. मुंबई कोणाची आहे, मराठीची आहे की काय? मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि त्याच्यावर वर्चस्व ठाकरेंचंच आहे. काही लोकांचं असायचं सुद्धा म्हणणं आहे की मनसेचं जे चिन्ह काढण्याची परिस्थिती सुद्धा आलेली आहे. तुम्ही काय सांगता? नाही, असं काही होणार नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने लढत असतो. जे विरोधक टीका करणारे ते करतच असतात, पण प्रत्येकजण आपापल्या परीनं आपलं अस्तित्व टिकून आहे. तुमचं नाव कुठून आलं? आम्ही हे सगळे टीम आमची संगमेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका आहे आणि संगमेश्वर तालुक्यातील ही कार्यकारिणी पदाधिकारी कार्यकारिणी आहे. तुमचं नाव? माझं नाव महेंद्र मोरे.